वर्षाच्या पहिल्याच दिवशी 2 गावठी कट्टे 5 जिवंत कारतुसांसह आरोपी गजाआड. शिरपूर दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी रात्री 7 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर यांना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की शिरपूर शहरात एसटी स्टँडकडून गुजराती कॉम्प्लेक्सकडे एक इसम पायी चालत येत असून त्याने अंगात विटकरी रंगाचा चौकटी शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातली आहे. त्यांची दाढी वाढलेली आहे. त्याच्याकडे लाल रंगाची सॅक बॅग आहे. त्या बॅगेमध्ये गावठी बनावटीचा कट्टा पिस्तल आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर यांनी शिरपूर शहर पोलिसांचे एक पथक तयार करून खात्री करून कारवाई करण्याबाबत कळविल्यावरून पोलीस पथकाने शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स येथे पंचांसह सापळा लावला असता वरील वर्णनाचा इसम एसटी स्टँडकडून गुजराती कॉम्प्लेक्सकडे पायी चालत येत असताना दिसला. त्यावेळी पोलीस पथकाने पंचांसमक्ष छापा कारवाई करून सदर इसमाचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रयाग सिंह देवी सिंग जोधा वय 27 वर्ष राहणार बुरुजगड तालुका फलसुंड जिल्हा जैसलमेर राज्य राजस्थान असे सांगितले. त्याच्या बॅगेची तपासणी केली असता त्याच्या बॅगेमध्ये खालील वर्णनाचे 2 गावठी कट्टे 5 जिवंत काडतूस व एक मोबाईल मिळून आला. 50,000 रुपये किमतीचे 2 गावठी बनावटीचे सिल्वर रंगाचे पिस्तल स्मार्टफोन मोबाईलसह एकूण 75,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. सदरची कामगिरी धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, पोलीस नाईक राजेंद्र रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक खैरनार, पोलीस कॉन्स्टेबल विवेकानंद जाधव, पोलीस कॉन्स्टेबल भूपेश गांगुर्डे व चालक पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील यांच्या पथकाने केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे हे करत आहेत. 31/12/2023 सायंकाळची वेळ 19 वाजेच्या दरम्यान आम्ही पोलीस स्टेशनला हजर होतो. गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक युवक हा त्याच्या पाठीवर अडकलेल्या सॅगमध्ये काही अग्निशस्त्रासारखं घेऊन येत आहे. वरून आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी PSI कुटे, मुरकुटे, दरोडे यांना त्वरित घटनास्थळी पाठवलं. घटनास्थळी गुजराती कॉम्प्लेक्स येथे त्याने सापळा रचून सदर इसमात जागीच पकडला आणि त्याला चेक केला असता त्याच्या पाठील मागील सॅगमध्ये 2 पिस्टल गावठी कट्टे म्हणता येतील त्याला आपल्याला आणि 5 जिवंत काडतूस असे मिळून आले आहेत. त्या सर्वांची किंमत एकूण एक विवो कंपनीचा मोबाईल मिळून आलेला आहे आणि यामध्ये त्यांनी सदरचे हे जे हत्यार आहेत, हे जे पिस्टल आहेत, हे जे गावठी कट्टे आहेत, हे कुठून आणले, कुठे विकणार होता याबाबतीत सखोल तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर परत आपणास माहिती देण्यात येईल. धन्यवाद. सदर आरोपी जो याच्यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत असं काही? सदर आरोपी हा गुजरातमधील हे राजस्थानमधील राहणारा आहे. भुरुजगडचा जैसलमेर जिल्हा आहे आणि आता तिथून आम्ही पूर्ण माहिती काढत आहोत आणि जशी ही माहिती मिळाली तर मग आम्ही आपल्याला कळवतो आहोत. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे, शिरपूर.